नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण मला रिएक्टमध्ये इनिशियली जेव्हा कंपोनंट्स क्रिएशन करताना प्रॉब्लेम फेस झाला होता, त्यानंतर मी त्याचा काय शोधला तो मी तुम्हाला सांगणार आहे. इनिशियली मला कंपोनंट्स बनवायला लागले होते ना, तर ते कंपोनंट्स न बनवता मी एक एक्झिस्टिंग कंपोनंट लायब्ररी शोधून काढली होती रिएक्टसाठीची. ती मटेरियल UI. वर्ल्ड वाईड यूज होती ती, पण मी तेव्हा शोधून काढली होती. तर ती म्हणजे आता तिला यूज कशी करायची ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. ठीक आहे. तर आता रिटर्न स्टेटमेंटमध्ये आपण डायरेक्ट येऊया. रिटर्नमध्ये आपण आता काय बघतोय, एक ॲप बार आहे, टूल बार आहे, त्याच्या आतमध्ये टायपोग्राफी, हे कंटेनर. तुम्ही म्हणताल आता हे काय आहे? हे तर कंपोनंट सारखं दिसतंय. तुम्ही रेंडर केलेत हे कंपोनंट. मग हे कंपोनंट कुठनं बाहेरनं म्हणजे कुठं बनवलेत का तुम्ही? असं तुमच्या मनात प्रश्न पडला असेल. जे रिएक्ट बिगिनर आहेत. ठीक आहे. तर कंपोनंट कुठं बनवलेले नाहीत. हे ऑलरेडी रेडीमेड कंपोनंट्स आहेत. मटेरियल UI म्हणून एक मॉड्यूल तुम्ही म्हणू शकता. तर ते मॉड्यूल आपण इम्पोर्ट करून त्याच्यानंतर त्यातनं हे कंपोनंट्स आपण वापरतोय. ते कंपोनंट आपण रियूज करतोय थोडक्यात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये टायपोग्राफी आहे, कार्ड आहे, डायलॉग आहे, स्नॅक बार आहे, असे थोडे कंपोनंट्स मी घेऊन ठेवलेत. ठीक आहे. एक डेमोसाठी तुम्हाला. तर हे सगळे कंपोनंट्स मी इकडनं मटेरियलमधनं घेतलेत आणि ह्यासाठी एक स्टेट पण मॅनेज केलेत. स्टेट पण मॅनेज करू शकतो आपण, कंपोनंट कस्टमाइज करू शकतो थोडक्यात. हे तुम्हाला मी दाखवतो इथं. ठीक आहे. आता हा पहिला तर कार्ड कंपोनंट तुम्ही बघा. टायपोग्राफी वगैरे तर बेसिक कंपोनंट त्यातनं टेक्स्ट रेंडर होतं. आता ह्या कार्ड कंपोनंटमधनं मी काय रेंडर केलं आहे, एक कार्ड केलं आहे, त्यामध्ये 2 टेक्स्ट फील्ड, एक बटन, ओपन डायलॉग, ठीक आहे, आणि लॉग इन फॉर्म म्हणून. लॉग इन फॉर्ममध्ये काय असणार, इनपुट्स असणार म्हणून 2 टेक्स्ट फील्ड्स. खाली एक बटन, ओपन डायलॉग, सेट ओपन डायलॉग ही स्टेट टाकली त्यामध्ये, ती ट्रू केली. ठीक आहे. आणि ती जे ओपन कुठं होती, इथं डायलॉग ओपनमध्ये, बरोबर का. आता हा डायलॉग आहे इथं, हा डायलॉग पण त्यांचाच कंपोनंट, हे सगळे त्यांचेच कंपोनंट. त्यामध्ये डायलॉग ॲक्शन येते, बटन येतं. बटन पण मटेरियल UIचंच वापरतो आपण, बरोबर का. मग त्याच्यामध्ये पण बटनवरती सेट ओपन स्नॅक बार आणि स्नॅक बार ठेवला आहे. खाली एक स्नॅक बार रेंडर केला आहे. तर ओपन स्नॅक बार इथे ठेवला आहे, मग ते आणि त्याचा सेट ओपन बटनामध्ये टाकलं आहे, जे डायलॉगच्या येस क्लिकवर होतं आहे. ठीक. आता हा जो स्नॅक बार आहे, तो ह्या येसच्या क्लिकवरती ओपन होतं आहे आणि कॅन्सलच्या क्लिकवर तर काहीच नाही होत आहे. असं बेसिक रेंडरिंग ठेवलं आहे. स्नॅक बार आपण MUI कडनं चालेल. हे सगळे कंपोनंट MUI कडनं आलेले आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला मी मटेरियल UIची ती लायब्ररी दाखवतो, ती कुठं आहे आणि ते तुम्ही यूज कशी करू शकता. आता हे मटेरियल UIचे एक पेज असतं, मटेरियल UIचं मॉड्यूलचं पेज आहे. ठीक आहे. आपण मागं जाऊया आणि तुम्हाला कंपोनंट्स दाखवतो. आता हे ऑलरेडी एक्झिस्टिंग त्यांचे कंपोनंट्स असतात. आपण जस्ट त्यांना रियूज करायचं असतं. तर आता एक ऑटो कंप्लीट आहे थोडक्यात, एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर असं, किंवा आपण यूज केलेलंच बघूया. आपण काय यूज केलं होतं, बटन. चला बटन घेऊया. बटन कंपोनंट. बटनवरती क्लिक केलं तर इथं बघा, टेक्स्ट, आउटलाईन, कंटेंट, असं तुम्हाला हे बटन्स वापरता येतात. त्यांची ऑलरेडी डिक्लेअर्ड आहे, फक्त त्यांचं ते बटन्स वापरायचे. ते वापरायचे कसे, त्याचं इन्स्टॉलेशन तर गेटिंग स्टार्टेडमध्ये त्याचं इन्स्टॉलेशन आहे. हे 3 मॉड्यूल तुम्ही इन्स्टॉल करायचे, मटेरियल, इमोशन आणि इमोशन स्टाईल. हे मी माझ्या पॅकेज जेसनमध्ये इन्स्टॉल केले. मी तुम्हाला ऑलरेडी एक्झिस्टिंग प्रोजेक्ट दाखवतो. तर त्या पॅकेज जेसनमध्ये मी एक हे मॉड्यूल्स इम्पोर्ट करून ठेवले होते. ठीक आहे. आयकॉन्स पण इम्पोर्ट केलेत मी, कारण मला लागत होते माझ्या प्रोजेक्ट्समध्ये. असं तुम्ही थोडक्यात हे सगळे इम्पोर्ट करू शकता. ह्याचं एक डॉक आहे प्रॉपर. हे डॉक्स तुम्ही रीड करून तुम्हाला पाहिजे तसं ते घेऊ शकता. ठीक आहे. आता हे सगळे कंपोनंट्स तुम्ही किंवा कंपोनंटचे APIs हे सगळ्या इथं तुम्ही चेक करू शकता. त्यांचे डॉक्स तुम्ही रीड करून ते यूज करू शकता. मटेरियल UI आयकॉन्स पण खूप चांगली लायब्ररी आहे. हे आयकॉन्समध्ये काय असं, हे सगळे आयकॉन्स आपल्याला लागतात आणि आपल्याला ऐन टाईमला कळत नाही कुठनं घ्यायचे. तर हे MUI आयकॉन तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता. सगळ्या प्रकारचे आयकॉन्स आहेत त्यामध्ये. मग ते तुम्हाला फील्ड पाहिजे, आउटलाईन पाहिजे, राउंडेड पाहिजे, तर ते पण तुम्ही इकडनं करू शकता. आणि यूज करायचं तर सिम्पल, नुसतं इम्पोर्ट करायचं आणि यूज करायचं. आलं लक्षात. असं हे आयकॉन्सची लायब्ररी पण आहे आपल्याकडं. तर आता तुम्हाला मी आउटपुट दाखवतो प्रोग्रामचं.
बेसिक डेमो ॲप आहे. ॲप बारवरती रेंडर झाला आहे ब्ल्यू कलरमध्ये. ठीक आहे. लॉग इन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर ओपन डायलॉगवर क्लिक केल्यानंतर हा डायलॉग ओपन झाला. येसवर क्लिक केल्यानंतर ॲक्शन सक्सेसफुल झाली. हा स्नॅक बार ओपन झाला खालचा. बरोबर. असं एक बेसिक रेंडरिंग तुम्ही करू शकता आणि हा बऱ्यापैकी रिस्पॉन्सिव्ह पण असतो इनिशियली. ठीक आहे. हे तुम्ही बघू शकता असं. थँक्यू. तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी रोज घेऊन येत जाईल. धन्यवाद.